नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ट आयकॉन या उपक्रमात आज आपल्यासोबत आहेत साहिल कुमार शहा. ते आर्किटेक्ट आहेत. जवळजवळ 100हून अधिक त्यांनी प्रोजेक्ट्स आत्तापर्यंत हँडल केलेले आहेत आणि त्यांनी संपूर्ण भारतामध्ये अनेक प्रोजेक्ट हँडल केलेले आहेत. त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. त्यांना नाशिक इन्फ्राचा पुरस्कार देखील मिळालेला आहे या क्षेत्राबद्दल. तर आपण त्यांची एक छान गप्पा मारूयात, त्यांचे विचार जाणून घेऊयात या क्षेत्राबद्दल. साहिलजी, आपलं स्वागत. थँक्यू. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो की तुम्ही एक सिनियर आर्किटेक्ट आहात, तर आत्तापर्यंतचं तुमचं शिक्षण, तुमचं कॉलेज आणि या क्षेत्रामध्ये यायची तुमची प्रेरणा नक्की काय होती, सांगू शकाल? येस, बेसिकली मी प्रॉपर संगमनेर म्हणून एक नाशिकच्या जवळ छोटंसं गाव आहे. त्या गावात माझं 12वीपर्यंतचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर मी एंट्रन्स एक्झामच्या प्रिपरेशनसाठी नाशिक शहरात आलो. नाशिक शहरात आल्यानंतर भरपूर साऱ्या नवीन गोष्टींशी माझी ओळख झाली आणि त्याचबरोबर माझं जे एंट्रन्स एक्झामचं जे शिक्षण होतं, तर त्या काळात माझं आर्किटेक्चर कॉलेज एक खूप जवळ होतं, त्या सराउंडिंगलाच होतं. तर तिथे युजली मी भेट देत असायचो. तर तिकडचं जे कल्चर होतं, तिकडे जे काम करायची पद्धत होती, तर ह्या गोष्टींनी मला भरपूर इन्स्पायर केलं. आणि सायमल्टेनियसली आय वॉज नॉट इवन शुअर की मला आर्किटेक्चरच करायचं आहे. त्यामुळे मी बाकी सायन्सच्या फील्डसाठी पण एंट्रन्स एक्झामसाठी प्रिपेअर करत होतो. सो आय यूज टू डेली अप अँड डाऊन फ्रॉम संगमनेर टू नाशिक. तर त्या काळांमध्ये थोडंसं आर्किटेक्चरबद्दल इन्स्पायर पण झालो आणि लकीली चांगल्या मार्क्समुळे मला त्याच जवळच्याच कॉलेजमध्ये मला ॲडमिशन पण मिळालं. तर त्या थ्रूआउट द 5 वर्षाची जी जर्नी होती माझी आर्किटेक्चरमधली, तर त्या जर्नीमध्ये आर्किटेक्चरबद्दल वेगळंच प्रेम निर्माण झालं आणि त्यामुळे मी सेकंड इयरपासून बाहेर काम करायला सुरुवात केली. वेगळ्या त्याच्यातल्या नाविन्यपूर्वक आर्किटेक्ट जे होते नाशिकमधले किंवा नाशिकच्या बाहेरचे, जेवढ्या पण सुट्ट्या मिळायच्या, तर तसं मी नाशिक, मुंबई, पुणे, दिल्ली अशा वेगळ्या जागेवरती वेगवेगळ्या आर्किटेक्ट्सबरोबर मी 5 वर्षांमध्ये एक्सपिरियन्स घेतला. वा. तर माझा पासआउट होण्याच्या आधीच जवळपास मी एक 10 आर्किटेक्ट्सबरोबर काम केलेलं होतं. क्या बात आहे. आणि त्याच्यानंतर बॅचलर्स झाल्यानंतर मग मी स्वतःची प्रॅक्टिस सुरुवात केली. स्वतःची प्रॅक्टिस सुरुवात केल्यानंतर सोबत मी पार्ट टाईम जॉबसुद्धा करायचो. तर त्या सिनियर आर्किटेक्ट्सनी ज्या पद्धतीने मला गाईड केलं किंवा मला घडवलं, तर त्यांना मी 100% खूप अप्रिशिएट करतो. त्यांचं नाव आहे आर्किटेक्ट आशिष रणदिवे. ते माझे पहिल्यापासून आणि आत्तापर्यंत पण एक मेंटर आणि एक गाईड म्हणून आहेत. आणि त्या जर्नी थ्रू मी कॉन्फिडन्स मिळवला की मी पण स्वतःचं एक ऑफिस उभं करू शकतो. आणि 2018मध्ये देन आय स्टार्टेड विथ माय ओन प्रॅक्टिस, की जी प्रॉपरली मी ॲज अन ऑफिस म्हणून रन करत होतो, की जिथे मल्टिपल माझ्याबरोबर काही यंग आर्किटेक्ट्स आणि इंटर्न्स माझ्याबरोबर काम करत होते. तर त्या सगळ्या स्टाफ आणि सगळ्यांच्या मदतीने आत्तापर्यंत आपण जवळपास 100च्या पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स आत्तापर्यंत हँडल केलेत आहेत आणि आत्ता ऑनगोईंग अराउंड 75 प्रोजेक्ट्स आपले आहेत. खूप छान. म्हणजे साहिलजी, तुम्ही तुमच्या गुरूंचा उल्लेख केलात, म्हणजे तुमचे मेंटॉर. उद्याच गुरुपौर्णिमा पण आहे, म्हणजे तुम्ही खूप छान सुरुवात केलीत खरं तर. आणि सो आता या संदर्भात की जसं तुम्ही सुट्टी कॉम्प्रोमाइज करून तुम्ही वेगवेगळ्या साईट्सवर फिरत राहिलात, वेगवेगळ्या एज्युकेशन तुम्ही घेत राहिलात, एक्सपिरियन्स घेत राहिलात, तर तो स्ट्रगल तुम्ही थोडक्यात कसं सांगू शकाल, की पहिलं प्रोजेक्ट जे तुम्हाला मिळालं ते कोणामुळे आणि कसं मिळालं, आणि त्याची एखादी काही आठवण सांगू शकाल? येस, डेफिनेटली, वाय नॉट. Basically, I would like to, just, highlight some things about struggle as you mentioned. There was not as such struggle because my family was so supportive, खूप सपोर्टिव्ह होती. त्यामुळे असं स्ट्रगल सारखं काही नव्हतं. पण एक आपण म्हणतो ना, स्ट्रगल आपण फक्त जिथे आपल्याला फायनान्शियली गरजा पूर्ण होत नाही किंवा आपल्याला सपोर्ट मिळत नाही अशाच नसतात, पण सिच्युएशन्स क्रिएट होतात. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या मागे पळत असतो तेव्हा भरपूर साऱ्या अडचणी येतात. तर एक एक्झाम्पल मला द्यावंसं वाटेल की इंडियामधले वन ऑफ द ग्रेटेस्ट आर्किटेक्ट ज्यांना पद्मभूषण मिळालेलं आहे, ज्यांचं नाव अच्युत कानविंदे आहे, जे दिल्लीमध्ये काम करतात. त्यांचं फर्मचं नाव आहे कानविंदे राय अँड चौधरी. तर मी 2013मध्ये मी तिकडे कामासाठी गेलो होतो. तर दिल्ली हे माझ्या वयाच्या हिशोबाने खूपच मोठं शहर होतं आणि तिथे गेल्यानंतर तिकडे राहायचं कसं, तिकडे वावरायचं कसं, तिथे ऑफिसमध्ये जायचं कसं, ह्या सगळ्या गोष्टींपासून तर एक नवीन काहीतरी एक स्ट्रगलच म्हणता येईल त्याला. मी तेव्हा त्या पूर्ण 3 महिन्याच्या फेजमध्ये आय यूज टू स्टे ऑन अ टेरेस, जी पत्र्याची एक शेड होती.
बरं. आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये ते एक ग्रीन पार्क म्हणून जी जागा आहे तिथे होतं आणि तिथून मी पायी जाऊन मेट्रो स्टेशनने मी राजीव चौकमध्ये उतरायचो आणि तिथून मग ते ऑफिसमध्ये काम करायचो. ओके. तर तिकडच्या पण संजय कानविंदे जे सिनियर आर्किटेक्ट आहेत तिथे, तर त्यांनी पण मला इतका सपोर्ट केला की पूर्ण साईट्सवरती घेऊन जाणं, वेगवेगळ्या म्युझियम्समध्ये घेऊन जाणं, मला वेगवेगळ्या गोष्टी शिकवणं किंवा कारण की इंटर्नशिपसुद्धा लास्ट इयरमध्ये असते आणि मी एक सेकंड इयरमध्ये गेलो होतो तिथे. तर काहीच नॉलेज नसतं, एकदम यंग आर्किटेक्ट आणि काहीच नॉलेज नसतं. बरं, तर अशा पद्धतीच्या व्यक्तीला कोणीतरी गाईड करणं, शिकवणं, त्याच्या एवढ्या मोठ्या सक्सेसफुल करिअरमधनं वेळ काढणं, बरं. हे सुद्धा एक खूप मोठे आपण उपकारच म्हणू शकतो. तर स्ट्रगल थोडासाच होता पण सपोर्ट खूप सारा होता. ओके. तर त्यामुळे मे बी इट वॉज व्हेरी ओके ओके ग्रेट. म्हणजे तुम्ही खूप छान तुमची आठवण सांगितलीत की तुम्ही म्हणजे पत्र्याच्या शेडमध्ये तुम्ही राहिलेला आहात. हे खरंच कौतुकास्पद आहे आणि एक इन्स्पिरेशनल आहे नवीन आर्किटेक्टसाठी किंवा या क्षेत्रात जे नवीन लोक येत आहेत. खूप छान खूप छान. साहिलजी, पुढचा प्रश्न एक असा असेल की आता तुम्ही एक आर्किटेक्ट आहात, तर यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं ते म्हणजे प्लॅनिंग. तो प्रोजेक्ट प्लॅन करताना तुम्ही तुमचा काय विचार मांडता किंवा इनिशिएट कसा करता, सुरुवात कशी करता? बेसिकली हे खूप टेक्निकल क्वेश्चन आहे. आय डोंट नो की आपल्या व्ह्युअर्सला त्या कितपत समजतील, पण एक खूप छान एक पद्धत मी बनवली आणि मी बऱ्याचशा कॉलेजमध्ये शिकवायचो पण माझं बॅचलर झाल्यानंतर. तर तिकडच्या स्टुडंट्सला सुद्धा मी सांगायचो की कोणतीही गोष्ट जेव्हा आपल्याला नवीन इन्व्हेंट करायची असते ना, तर ती कुठे आपल्याला असं शोधून मिळत नाही. बरोबर. त्याच्यासाठी एक प्रोसेस आहे. तर ते खूप सिम्पल प्रोसेस आहे. मी एकदम 2 शब्दातच सांगेन की कोणत्याही गोष्टीला आपल्याला जेव्हा नवीन बनवायचं असतं, इन्व्हेंट करायचं असतं ना, तर त्याच्यासाठी खूप सारा रिसर्च लागतो. बरोबर. रिसर्च ह्या गोष्टीचा लागतो की आपल्याला जी पण गोष्ट बनवायची आहे, तर त्या गोष्टीला बनवण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज पडते, त्या गोष्टी येतात कुठून, त्या सिमिलर टाईपच्या ज्या प्रोजेक्ट्स असतात किंवा बिल्डिंग्स असतात, त्या बिल्डिंग्समध्ये कोण राहतं, त्यांना काय अपेक्षा असतात त्या बिल्डिंगकडनं, ह्या सगळ्या गोष्टींचं जर आपण ॲनालिसिस केलं किंवा ती बिल्डिंग कुठे सिच्युएट होणार आहे, त्याचं लोकेशन काय, त्याचं साईट सराउंडिंग काय आहे, त्याचं कॉन्टेक्स्ट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जर अभ्यास केला तर मला असं वाटतं की बिल्डिंग ऑटोमॅटिकली बनून जाते. आपल्याला खूप जास्त एफर्ट्सच घ्यायला लागत नाही. खूप छान थॉट तुम्ही दिलात. सो साहिलजी, पुढचा प्रश्न असा राहील की आता बिईंग आर्किटेक्ट तुम्ही बऱ्याच साईटवर फिरत असाल, ॲनालिसिस करत असाल, रिसर्च करत असाल, तर तिथले जे लेबर्स असतात तर ते बऱ्यापैकी अनस्किल्ड असतात, अकुशल कामगार आपण त्यांना म्हणतो. तर अशा लोकांशी तुमचा काही संपर्क आला आहे किंवा त्या बाबतीत तुमचा काही अनुभव आहे? 100%. मी एक एक्झाम्पल देईन. ही जी इंडस्ट्री आहे खूप वास्ट इंडस्ट्री आहे आणि ह्या पूर्ण जर्नीमध्ये जेव्हा आपण आपली ही जर्नी स्टार्ट करतो ना, तेव्हा आपल्याला 100% अकुशल व्यक्तीच मिळतात. आणि मला असं वाटतं की जे अकुशल व्यक्ती असतात ना, तेच आपल्याला खूप सारं शिकवून जातात. कारण की जिथे साईटवरती काम करणारा एखादा अकुशल व्यक्ती काही चुका करत असतो, तेव्हा आपल्याला स्वतःला उभं राहून त्या गोष्टी करेक्ट करून घ्यायच्या असतात, कारण की व्हिजन आपलं असतं साईटवरती. तर मी असं म्हणेल की अकुशल व्यक्तीपेक्षा जास्त एज्युकेट करणारा व्यक्ती आजपर्यंत कोणताच नाही. वा, खूप छान खूप छान. म्हणजे खरंच म्हणतो ना की प्रत्येक माणसाकडनं आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं. हा एक छान विचार तुम्ही आम्हाला इथे सांगितलात. तर व्हिजनबद्दल तुम्ही आत्ता उल्लेख केलात. तर आता नाशिक जिल्ह्यामध्ये आत्ता आपण आहोत आणि तुम्ही नाशिक जिल्ह्याचे नवोदित आणि एक यंग आणि एक्सपिरियन्स आर्किटेक्ट आहात. तर नाशिक जिल्ह्याचं व्हिजन तुमच्या दृष्टीने काय आहे की नाशिक जिल्ह्यांनी पुढच्या 5 वर्षात, 10 वर्षात, 15 वर्षात इतर मेट्रो सिटीसारखं कसं बनावं? आत्ता छान प्रगती होत आहे, तर अजून प्रगती कशी व्हावी यासाठी तुमचा नाशिकबद्दलचा व्हिजन काय आहे? नाशिक जिल्ह्याच्या व्हिजन करता मी एक सांगेल की आपण ह्या गोष्टीसाठी इन्स्पिरेशन कुठून घेऊ शकतो. तर मला अशा खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज मिळाल्या की मी इंडियामधले मेट्रो सिटीज आणि इंडियाच्या बाहेरचे पण मेट्रो सिटीज आणि कंट्रीजला व्हिजिट करू शकलो. तर तिथून जे मला इन्स्पिरेशन मिळालं ना, तर तिथे छोट्या छोट्या विलेजेस जरी असले तरी पण त्या गोष्टी खूप व्यवस्थित पद्धतीने डेव्हलप्ड आहेत. आपण आत्ता विचार काय करतोय की नाशिकला मेट्रो सिटी बनवायचं आहे म्हणून इकडे काय विचार केला पाहिजे. पण मला असं वाटतं की नाशिकसारख्या मल्टिपल मेट्रो सिटीज आता इंडियामध्ये बनतील, तर त्याच्यासाठी आज तयारी काय केली पाहिजे. ग्रेट. तर ह्याच्याने काय होईल
की कोणत्याही गोष्टीला आपण जेव्हा सुरुवातीने विचार करतो ना, तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला खूप सारं काही मॉडिफिकेशन्स करायला लागत नाही. आणि जेव्हा एखाद्या ग्रोईंग सिटीला आपण असं विचार करतो की मेट्रो सिटी बनवायचं आहे म्हणून आपण काहीतरी चेंजेस केले पाहिजे, तर त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स आणि न्यू स्ट्रक्चर्समध्ये खूप मॉडिफिकेशन करायला लागतं. आणि नाशिक सिटीबद्दल जर म्हणायला गेलो तर जॉग्राफिकल प्लेसमेंटच्या दृष्टिकोनाने जर बघितलं तर खूप चांगला स्कोप आहे. इथे फक्त आपल्याला ट्रान्सपोर्टेशनची जी अवेलेबिलिटी आहे किंवा ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते कोणत्याही सिटीला मिळलं तर ते ऑटोमॅटिकली एक मेट्रो सिटी म्हणून ओळखली जाऊ शकते. तर मला असं वाटतं की आपण एक ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते जरी व्यवस्थित सुरळीतपणे जर केलं तर बाकीचं जे बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे जे आहे ते ऑटोमॅटिकली त्याच्या सराउंडिंगला सिच्युएट होत जातं आणि डेव्हलप होत जातं. ओके. सो ट्रान्सपोर्टेशन इज युअर थॉट की ज्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स व्हायला पाहिजे. डेफिनेटली. नक्कीच. आणि या क्षेत्रामधले लोक नक्कीच त्याच्यामध्ये काही ना काहीतरी योगदान जरूर देतील आणि देत आहेत आता. सर, इतके तुम्ही आतापर्यंत 100हून जास्ती, कदाचित 200 प्रोजेक्ट्स त्याच्याहून जास्ती हँडल केले तुम्ही आतापर्यंत. त्याच्यामधला एखादा आयकॉनिक किंवा लक्षात राहिलेला प्रोजेक्ट कुठला तुम्ही सांगू शकाल? एक प्रोजेक्ट आहे तो ऑनगोईंग आहे. बरं. जो मला वाटतं इंडियामध्ये फर्स्ट प्रोजेक्ट आहे. त्याची अपॉर्च्युनिटी मला मिळाली, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर अगरतला त्रिपुरा हे त्रिपुरा नावाच्या स्टेटमध्ये एक वन ऑफ द सेक्रेटरीट बिल्डिंगचं प्रोजेक्ट मला करायला मिळाला आहे. अरे वा. तर तो प्रोजेक्ट जो आहे किंवा तो जो झोन आहे तो अर्थक्वेक प्रूफ झोन, अर्थक्वेक झोन 6मध्ये आहे. तर अर्थक्वेक झोन 6 म्हणजे इंडियामध्ये सगळ्यात जास्त अर्थक्वेक प्रोन झोन आहे. तर तिथे आम्ही वन अँड ओनली बिल्डिंग इन इंडिया जी G+14 किंवा असं म्हणू शकतो वन अँड ओनली हायराईज बिल्डिंग इन होल स्टेट G+14 ती बिल्डिंग आम्ही तिकडे करतोय. आणि ती बिल्डिंग अर्थक्वेक प्रूफ आहे. म्हणजे पूर्ण इंडियामध्ये जेवढ्या पण अर्थक्वेक झोनमध्ये ज्या बिल्डिंग्स बनवतात तर त्या अर्थक्वेक रेझिस्टंट बिल्डिंग असतात, ज्याच्यामध्ये फीचर असं असतं की अर्थक्वेक आल्यानंतर बिल्डिंग कोलॅप्स होण्याच्या आधी ती एवढी स्टेबल राहिली पाहिजे की लोक इव्हॅक्युएट होऊन जातील पुढच्या 15 मिनिट्समध्ये. अँड देन दॅट बिल्डिंग इज नॉन युजेबल बिल्डिंग. यू हॅव टू ब्रेक इट अँड देन कन्स्ट्रक्ट इट अगेन. पण मी जी बिल्डिंग बनवतोय ती एक बेस आयसोलेशन सिस्टमवरती बनवतो आहे की ज्याच्यामध्ये खालच्या ग्राउंड फ्लोअरपासून वरचे 14 मजले जे आहेत तर ते फ्लोटिंग आहेत एका पेंड्युलमवरती. तर अर्थक्वेक आल्यानंतर सुद्धा बिल्डिंग स्टेबल राहणार. यू मस्ट एन्जॉय दॅट अर्थक्वेक इन द बिल्डिंग, दॅट वॉट आय कॅन से. सो दिस इज द युनिक प्रोजेक्ट इन इंडिया, आय गेस. खूप छान. हा खरंच एक वेगळा, एक युनिक आणि स्पेशल प्रोजेक्ट तुम्ही हँडल करताय. आणि हा प्रोजेक्ट तुम्हाला मिळणं हे एक अचिव्हमेंट आहे खरं तर. त्याबद्दल खरंच तुमचे अभिनंदन आणि कौतुक आहे. सर, आत्तापर्यंत तुम्ही जे मटेरियल वापरलं तर त्याचा तुम्ही म्हणजे पॅरामीटर्स कसे बघता, त्याचं ॲनालिसिस कसं करता, त्याची क्वालिटी, कॉस्ट याबद्दल तुमचे काय विचार असतात? बेसिकली माझं जे शिक्षण आहे ते लँडस्केप आर्किटेक्चरमध्ये माझं मास्टर्स झालेलं आहे. ओके. तर जेव्हा एखादा व्यक्ती लँडस्केपबद्दल अभ्यास करतो, वृक्षप्रेमी तर खूपच असतात भारतामध्ये किंवा जगामध्ये, पण जेव्हा त्याचा एक डीपमध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लँडस्केप व्यतिरिक्त अजून भरपूर गोष्टींशी प्रेम होतं. की कोणत्या गोष्टी कुठून बनतात, त्याचा सोर्स काय आहे. म्हणजे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियलमध्ये आपल्याला स्टीलपासून तर स्टोनपर्यंत प्रत्येक गोष्टीचा वापर होतो. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठे नेचरमधनंच मिळतात. तर ह्या नेचरमधनं मिळतात तेव्हा ॲज अ लँडस्केप आर्किटेक्ट वी स्टडी एव्हरीथिंग अबाउट जिओलॉजी, जेमोलॉजी, झूलॉजी, बॉटनी, एव्हरीथिंग. तर ह्याच्यामध्ये अभ्यास करताना भरपूर गोष्टींचं आपल्याला एक नॉलेज येतं. तर त्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट जेव्हा मी वापरतो तेव्हा मला माहिती आहे की ही कुठून आली आणि कशी आलेली आहे. तर त्या गोष्टीचा परफेक्ट यूज बिल्डिंगमध्ये कुठे करू शकतो किंवा त्या बिल्डिंगला आपण इकोलॉजिकली कसं साऊंड बनवू शकतो किंवा त्या बिल्डिंगला ग्रीन बिल्डिंग कसं बनवू शकतो. तर ह्या गोष्टींचा मी 100% विचार करतो. त्यामुळे मला मटेरियल सिलेक्ट करताना ते ग्रीन मटेरियल आहे की नाही त्या गोष्टींचा मी प्रथम विचार करतो आणि मगच मी त्या सर्वप्रथम आपण निसर्गाचा पहिला विचार केला पाहिजे आणि मग स्वतःचा आणि मग समाजाचा. हा खूप चांगला थॉट तुम्ही दिलात. सर, म्हणजे तुमच्या आत्तापर्यंतच्या बऱ्याच आयकॉनिक प्रोजेक्ट्समध्ये मी आयकॉन स्टील कधी वापरलेलं आहे? मी बऱ्याचशा प्रोजेक्ट्समध्ये आयकॉन स्टील वापरलं आहे. युजली
बिंग अन आर्किटेक्ट वी डू नॉट डू द टर्नकी प्रोजेक्ट की Okay. मटेरियल स्वतः विकत घेणं आणि मग ते साईटवर एक्झिक्यूट बरोबर. करणं. बट ॲज अन आर्किटेक्ट वी डिझाईन आणि वी गिव्ह दोज डिझाईन्स टू सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर और कॉन्ट्रॅक्टर हम्म. हू बिल्ड्स द बिल्डिंग. बट वी युजली सजेस्ट आयकॉन स्टील एज वेल. म्हणजे तुम्ही आता अर्थक्वेकचा जो प्रोजेक्ट करताय तो खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे खरं Yes, तर, yes. आणि दॅट इज मोर प्रोन अर्थक्वेक एरिया. येस. तर तिथे पण याचा वापर केला जातोय आता? आता मला तिथे साईटवर कोणतं स्टील वापरतोय ते मला आयडिया नाही आहे. हरकत नाही, हरकत नाही. Yes. ठीक आहे, पण वापर होऊ शकतो. होऊ शकतो डेफिनेटली. ओके ओके सर, आणि एक शेवटचा प्रश्न. आता तुम्ही तुमचा एवढा अनुभव आहे, अनेक प्रोजेक्ट्स हँडल केलेले आहेत गव्हर्नमेंटच्या रिलेटेड, काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये, आणि खूप वास्ट आणि मोठा कॅनव्हास आहे तुमचा. तर या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांसाठी, मग ते आर्किटेक्ट असो, सिव्हिल इंजिनियर असो, किंवा अदर एज्युकेशन फील्डमधले काही लोक असो, तर त्यांना तुम्ही एक आयकॉनिक सल्ला किंवा एक आयकॉनिक उपदेश काय देऊ शकाल या प्लॅटफॉर्ममधनं? उपदेश देण्यासाठी तर खूप छोटा आहे मी, पण एक मी काय करतोय माझ्या क्षेत्रात, काय विजन घेऊन मी आलो होतो. तर माझं लँडस्केप आर्किटेक्चर झाल्यानंतर मी एकच छोटासा विचार केला होता की मी माझ्या आयुष्यात जेवढे पण प्रोजेक्ट्स बनवेल तर त्याच्यामध्ये एकही झाड तोडणार नाही, आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये कमीत कमी एक झाड तरी लावेन, आणि एक मॅप बनवेन माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशी बघण्यासाठी की मी जेवढं पण आपल्या जगामध्ये काम केलं तिथे कुठे कुठे मी झाडं लावली आहेत, आणि एक शेवटची टूर अशी असेल की त्या प्रत्येक झाडाला मला माझं आर्किटेक्चर झाल्यानंतर व्हिजिट करायचं आहे. खूप खूप छान थॉट आहे साहिलजी. खरंच म्हणजे तुमचे विचार छान आहेत, तुमचं काम पण छान आहे, आणि सगळंच कौतुकास्पद आहे. तर श्रोते हो, आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ट आयकॉन या उपक्रमात आत्ता आपण भेटलो साहिल कुमार शहा यांच्याशी, जे सिनियर आर्किटेक्ट आहेत, ज्यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत या क्षेत्राबद्दल. नाशिक इन्फ्रा हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, आणि आत्ता एक खूप छान प्रोजेक्टवर ते काम करत आहेत अर्थक्वेक प्रोन एरियामध्ये. आणि त्यांनी खूप छान सल्ला आणि खूप छान विचार आपल्याला दिलेला की तुम्ही प्रगती करा, विकास करा, पण त्याबरोबर निसर्गाला पण जपा, झाडे लावा, झाडे जगवा. हा एक त्यांचा खूप छान विचार आहे, जो त्यांनी आत्तापर्यंत जपलेला आहे, आणि ते सगळ्यांना हाच विचार सांगत आहेत. तर या विचाराबरोबरच आता आपण थांबूयात बिल्ट आयकॉन या उपक्रमात. धन्यवाद.